नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की तलाठी भरतीची निवड यादी येथे आलेली आहे। जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या जिल्ह्याची निवड यादी जर बघितली नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करू शकता। तर पहा मित्रांनो, जशी ही निवड यादी आली तसं या यादीवरती जे आहे खूप सारे उमेदवारांनी तिथे आक्षेप घ्यायला तिथे सुरुवात केली। मित्रांनो, त्यांनी नेमके त्या यादीवर कुठले आक्षेप घेतले आणि त्याचा या निवड यादीवर काय परिणाम होणार, ही निवड यादी रद्द होणार का, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता की जे अंतिम यादी आली त्यावर उमेदवारांनी इथे आक्षेप घेतलेला आहे आणि तो आक्षेप म्हणजे कसा की सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा जो आहे आरोप येथे त्यांनी लावलेला आहे। तर यामध्ये आपण एकूण बघणार आहोत की नेमकं कुठले आक्षेप बघा यामध्ये यांनी घेतलेले आहेत। तर बघा, 3 टप्प्यात 57 सत्रामध्ये झालेल्या परीक्षेत पहिल्या 15 उमेदवारांचे सरासरी गुण सामान्यीकरण सूत्रात ते वापरण्यात आलेले आहे। मित्रांनो, आक्षेप नंबर 1। आणि त्यानंतर बघा, दुसरा आक्षेप असा केलेला आहे की पहिल्या क्रमांकाच्या काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचा आरोप झाला आहे आणि जे त्यांचे गुण आहेत तेच त्यामध्ये सामान्यीकरणामध्ये वापरण्यात येथे आलेले आहेत। आणि त्यानंतर बघा, प्रामाणिक उमेदवारांच्या गुणाच्या आधारे जर सामान्यीकरण केल्यास गुणवत्ता यादीत बदलाची शक्यता असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे। मित्रांनो, तर बघा, आणि त्यानंतर बघा, पुढचा आरोप असा आहे की अशा उमेदवारांच्या गुणाच्या आधारे इतरांचे गुण काढणे चुकीचे असल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे। आणि त्यानंतर बघा, निवड यादी जाहीर करण्याआधी आरोपाची चौकशी करण्याची मागणी झाली होती। तर पहा मित्रांनो, या भरतीमध्ये जे पण आरोप काही झाले मित्रांनो, तर त्याची चौकशी आधी करायची इथे मागणी होती निवड यादीच्या अगोदर, परंतु इथे निवड यादी जे हे इथे लावण्यात आली। तर अशा प्रकारे हे जे एवढे आक्षेप आहेत हे या उमेदवारांनी बघा इथे घेतलेले आहेत तलाठी भरतीवरती। तर पहा, आता नेमकं पूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊ। तर पहा, सामान्यीकरण चुकीच्या पद्धतीने झाल्याच्या आरोपाकडे दुर्लक्ष करून तलाठी भरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे व सामान्यीकरणात घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांसह काही राजकीय पक्षांनी केला होता येथे आरोप। आणि असे असताना मंगळवारी रात्री उशिरा जे आहे भूमी अभिलेख विभागाने उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे व तलाठ्यांच्या 4600 पदांसाठी 5 जानेवारीला सामान्यीकरण करून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी आदिवासी बहुल जिल्हे वगळता प्रसिद्ध झाली व सामान्यीकरणामुळे 48 उमेदवारांना 200पेक्षा जास्त गुण येथे मिळाल्याचे दिसून आले व यावर समन्वय समितीने विरोध पक्षांनी बघा आक्षेप घेतला होता। व मात्र मंगळवारी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर झाली व परीक्षेत घोटाळा झाल्याचे अनेक पुरावे दिले असतानाही चौकशी न करताच यादी जाहीर करण्यावर समन्वय समितीने ते अध्यक्ष यांनी बघा इथे आक्षेप घेतलेला आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे एकूण एक हे प्रकरण आहे मित्रांनो। आणि यामध्ये जे आहे हे या निवड यादी व अंतिम यादीवरती ते आक्षेप इथे घेण्यात आलेला आहे व पुढे आपण बघू शकता। तर आता हे सर्व घडत असताना पुढील प्रक्रिया नेमकी आता बघा काय होणार। तर बघा, जिल्हा स्तरावर तर बघा, आता पात्र उमेदवारांना जी आहे पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे व ओळख प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी, समांतर आरक्षणाप्रमाणे कागदांची पडताळणी आदी नियुक्तीपूर्वीच कार्यवाही जिल्हा स्तरावर होणार आहे व या वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व असे भूमिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक व तथा तलाठी भरती परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी बघा स्पष्ट केलेले आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे जी आहे एकूण एक पुढची प्रक्रिया जी आहे ते होणार आहे मित्रांनो तलाठी भरतीची। त्यामुळे जे आहे आता या निवड यादीवरती जे आक्षेप घेण्यात आले तर या उमेदवारांच्या आक्षेपाचे नेमके ते काय होणार, यावरती सखोल चौकशी होणार की नाही, तर हे पुढे बघा या संबंधित काही अपडेट आली की ती तुम्हाला मिळूनच जाणार। तर पहा, व्हिडिओ थांबवत आहे, तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। तर पहा, आतापर्यंत जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण त्यावरती सरळच्या भरती संबंधात अपडेट देत असतो। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे VG क्लासेस, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। धन्यवाद।